नमस्ते नमस्ते तो मुझे पहचानते हैं और सर तो पहचानते छोगे। शुभम भुतड़ा, राजेंद्र भुतड़ा की बहू। तुम सबको मालूम है अभी एक ही पक्ष ऐसा बचा है जो सबको साथ लेके चलता, अपने लोग को अलग इन लोग को अलग नहीं करता, वो है कांग्रेस पक्ष। हम 4 लोग हैं, एक नहीं आई है अभी। 4 वोट करने के अपने को, ठीक है। चारों वोट अ ब क ड, जिधर पंजा का निशान दिखेगा उधर बटन दबाने का। तो बात बता दे ताकि हम उसको जवाब दें। इसलिए मैं चाहता हूँ कि हमारे कोई माता बहन जो कोई रहेंगे किसको कुछ चाहते रहेंगे, कुछ बात करने की, कुछ कहने की, उनके कुछ सवाल होंगे, उनकी कुछ अपेक्षाएं होगी, तो वो हमें बताए ताकि मैं उसको कुछ खुलासा कर सकूं। तो कोई रहेगा तो अपने आराम से बोलो, अपन घर में कैसे बात करते और एक दूसरे को बोलते ये बात होनी चाहिए, ऐसी होनी चाहिए। तो आपकी कोई दिक्कत रहेगी तो आप बता सकते हैं और मैं सुनकर कुछ भी जवाब दे सकता हूँ। और क्या उनका खास करके तो यहाँ मसला है, दुनिया के मच्छर में तो कोई कंप्लेंट दिए तो साफ सफाई नहीं होती, कुछ भी साफ सफाई नहीं है। और जो गवर्नमेंट के थे ना, जो सरकारी इसके काम करने वाले, जो क्या बोलते हैं पाइप का लाइन का काम करे, उन लोग ने तक का वो खोद के मट्टी यहाँ रखे को सबका सहयोग चाहता हूँ। आप सहयोग तो हमें दीजिए और हमारे लिए दुआ भी मांगिए कि वो अच्छे आदमी इधर आ सकते हैं, कि हम कभी किधर दारू पी के गिरते नहीं, हमारे क्या 2 नंबर का धंधा नहीं, क्या हमने कभी किसकी चोरी की नहीं, किसको कोई तकलीफ दी नहीं। जो ऐसा हम तो पढ़े लिखे भी हैं, तो हमारे भी क्या कमी है कि जो हमारे लोक ना सोचे। वेल एज्युकेटेड आहोत, तर यावेळेस आम्हाला पंजाला म्हणजे तुम्ही 4ही बटन दाबून आम्हाला मतदान द्या, कारण भरपूर लोकांनी तुम्हाला फसवलेलं तर आहे। 10 वर्षामध्ये आपल्याकडे काही सुविधा झालेली नाहीये, काही गोष्टी म्हणजे काही सुधारणा झालेली नाही। आपला एसआरए जर बघितला तर खूप वाईट अवस्था आहे इथली। मी मराठीतच बोलते। मला काल खूप वाईट वाटलं। मी ज्यावेळेस तुमच्या इथं आले, एंट्रीलाच किती घाण होती आणि ज्यावेळेस पायऱ्या चढून गेले आणि मी अशा महिलांकडे बघितलं तर तुम्ही कशा चढत असाल रोज, म्हणजे तुम्हाला नाही का अक्षरशः कचरकुंडीत फेकले, म्हणजे तुमचा उपयोग फक्त मतदानासाठी करून घेतात आणि इतर वेळेस तुमच्याकडे लक्ष देत नाही। आता तुमच्याकडे वेळ आहे, जे तुमच्याकडे बोलायला आले ना त्यांना त्यांची जागा दाखवून द्या। तुम्ही तुमच्या हातामध्ये आता मतदान आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क दिलाय तो बजवून करायचा। कोई भी समस्या रहेगी ऑफिस में जरूर आए, किसका भी ऑफिस में रखेंगे जरूर। त्यांचं उद्या माहिती फक्त इकडे खास याच्यासाठी दोघी लवकर उठतात। प्रभाग क्रमांक 8 अ गटातनं अनुसूचित जाती विभागातनं सौ सुंदरताई ओव्हाळ चिखलवाडीमध्ये एक मोठं प्रस्थ असलेलं एनडी ओव्हाळ, त्याचप्रमाणे संदेश ओव्हाळ असतील, गुलाब ओव्हाळ असतील, यांच्या त्या सुनबाई संदेश ओव्हाळ यांची मोठी भावजय, त्याचप्रमाणे ब गटामधून आमच्या प्राजक्ताताई गायकवाड, तसेच क गटामधनं सर्वसाधारण महिला गटामधनं त्याचप्रमाणे ड गटामधनं या बोपुडी भागामध्ये गेले अनेक वर्ष प्रख्यात असं वकील ज्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे असे आपले रमेश ॲडव्होकेट पवळे सर, असे 4ही उमेदवार या ठिकाणी। छान बसवलेलं आहे। महागाई किती वाढलेली आहे, महागाईचा तर विषयच नाही, बेरोजगारी आहे। प्रत्येक महिलेला असं वाटतं की मी काहीतरी कमवावं, हे एक प्रकारचं
पैशाचं लालच देऊन आपल्याला वोट विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. तर मला असं म्हणायचं आहे, जर तुम्ही आम्हाला एक संधी दिली, काँग्रेस पक्षाला जर संधी दिली तर त्या आम्ही संधीचं सोनं करू. तर जय भीम. मी सुप्रिया शुभम भुतडा, राजेंद्र भुतडांची सून म्हणजे तुमच्या सगळ्यांची सून. आणि एक सून म्हणून पहिलं तर माफी मागते, कारण मला माहिती आहे तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आणि तुम्ही 6 वाजल्यापासून ताट करत आहे, त्याबद्दल खरंच मी माफी मागते. काँग्रेसचे विचार ऐकण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. की आपण इथं जमलेलं असताना एक विचार मंथन आपल्याला करायचं की बाबा आपल्याला काँग्रेसच्याच उमेदवारांना का मतं द्यायची, याचा पण विचार केला पाहिजे ना. पालक म्हणून नाव लावून देणारा पोवळे वकील आहे. मग तुमच्या समोरच एक काम सांगितलं आणि आता तिथं बाकीचा इतिहास बराच आहे याला, पण पोवळे 2000 गरीबाला म्हणजे मालक करू शकतो हे तर तुम्हाला माहित आहे. पण क्लास प्रवर्ग मी चालू केला सरकारी, 18 महिने महिलांना शिक्षण दिलं, जबड्या टोपल्यापासून पॅन्ट शर्ट शिवेपर्यंत त्यांना शिकवलं. तुम्ही जाऊन पाहू शकता. हे काही फेकू नाही आहे, आमचं फेकू गव्हर्नमेंट नाही, जे केलं ते सांगितलं आणि म्हणून आमच्या महिला ठरवतील पोळेचा भात कच्चा आहे का पक्का आहे, हे आमच्या महिला ठरवतील. म्हणून काय केलं हे जाऊन पाहिलं तर तुम्हाला कळेल. की ह्या भागामध्ये माझे सासरे एंडी वाळ, गुलाब वाळ आणि माझे दुसरे सासरे अशोक वाळ, संजय वाळ आणि माझे दीर मिलिंद वाळ, संदेश वाळ, माझे मिस्टर स्वतः नितीन वाळ. आणि इथं त्यांचा जन्म झाला आणि ह्या भागात माझी मला उमेदवारी भेटली. मी इथं शिक्षण करते. माझ्या सासऱ्यांचं नाव किती आहे तुम्हाला माहितीच आहे, त्यांची काम पण तुम्हाला माहिती आहे. मी सांगण्याची गरज मी एवढी मोठी नाही. मी तुमची इथली सून आहे. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर असा योग आला की आपल्या तळागाळातल्या लोकांना आपलं काहीतरी अधिकार मिळाला आहे आणि तो अधिकार फक्त केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला आहे. जग आणि इतर लोक करू शकत नाही. त्यांनी फक्त आपला वापर करणार. सध्या आंबेडकर चळवळ घ्यायची आणि दुकान मांडायचं आणि श्रीमंत व्हायचं, 50-50 लाखाचे मोबाईल वापरायचे, गाड्या. अहो कष्टाचं घाम गाळून एवढं येतं का? आपला महिनाभराचा पगार आपल्या मुलाबाळांना पुरतो का? कसे काय तुम्ही एवढे श्रीमंत होता हो 1-2 वर्षामध्ये? सत्ता आली गेली की तुमच्यात बदल होतो का? तुमच्यात नाही ना पुरी बदल झाला. 70 वर्षापासून तर मी बघते. आता हे माझ्या सासूबाई हायतच घरात आहेत, सगळ्यांजणी सगळे हाय तसेच आहेत. काय दवाखाने पाहिजे असेल तुम्ही सांगा. आपल्याला जर ॲडमिट करायचं असेल तर आहे का आपल्याला हॉस्पिटल? जर काय करायचं तर ससून हॉस्पिटल. भगिनी आणि माता भगिनींना जय भीम, जय शिवराय. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, काँग्रेस पक्षाने, काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाचे हे आपले आघाडीचे उमेदवार आहेत. सर्व उमेदवारांची नावं सांगितलेली आहेत. परत मी एकदा सांगतो, ड गटातून पोवळे सर आहेत, अनुसूचित जातीतून सुंदरताई ओवाळ आहेत, ओपन महिलामधून सुप्रिया भुतडा आहेत आणि ओबीसी महिलांमधून प्राजक्ता आहे. तर आपण सर्वांनी आता सगळ्यांनी आपापले विचार मांडलेले आहेत. मी एवढंच सांगेल, हे पॅनल निष्ठावंतच आहे, हे इकडून तिकडून जाणाऱ्यातलं नाही, सत्तेसाठी पैशासाठी कुठेही गेलेलं नाही आणि इथून पुढं देखील कुठेही जाणार नाही. त्यामुळं तुम्ही यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. बोला ना तुम्ही बरोबर. जीव कसा सोडेल? त्यांना बसू द्या, आम्ही जातो. तर आपल्या विचाराच्या देवाणघेवाणला काहीतरी माध्यम असावं लागतं आणि म्हणून हरिकुंकाचं हे माध्यम आहे. यामध्ये महिला एकत्र येतात, विचाराची देवाणघेवाण होते. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत. आता इथं आमचा 4 जणांचा पॅनल आहे. त्या 4 जणांच्या पॅनलमध्ये सर्व महिला, आम्ही नेहमी म्हणतो महिला हे गृहिणी असतात, जिची हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. महिलांना आपण आरक्षण 50% दिलेलं आहे, पण ते म्हणतील काँग्रेस पक्षाने दिलं.
पण तुम्ही काय केलं असं आम्हाला विचारते. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की आमच्या गृहिणी ह्या हुशार आहेत, कारण ते स्वयंपाक करताना भात शिजवताना एक शीत उचलतात आणि शीतावरून भाताची परीक्षा करतात. त्या सबलीकरणासाठी ती बॅग बनवण्याचा कार्यक्रम सुरू केला. त्यांना देखील शिक्षणामध्ये प्रतिष्ठा मिळाली आणि आपण सर्व जो कोण गरीब असेल, दलित असेल, बिनदुबळा असेल, त्यांनी देखील शिक्षणामध्ये उच्च पद स्थापन केलं पाहिजे. गुगादेव नगर आहे, तिथं आपण पाहिलं असेल, डबरचाळ म्हणतात त्याला, पूर्वी मेहतर समाजाची वस्ती. तिथे त्या महिलांस त्या सर्व कुटुंबासाठी 60 कुटुंब, त्या 60 कुटुंबासाठी तिथं आता 13 मजली इमारत तुम्ही पाहताल. आता गेलं तर तुम्हाला पाहायला मिळेल.